झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली आहे। धनकवडी, तळजाई, कात्रज परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते। मोठ्या पोलीस बंदोबस्तात अवैध बांधकामांवर हातोडा पडतोय। तळजाई पठारावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून 11 लोकांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। नियमबाह्य बांधकामं, पालिकेची परवानगी नसताना बांधकामांना सुरुवात असं चित्र धनकवडी, कात्रज परिसरात दिसून येते आणि या अनधिकृत बांधकामांवर आता पालिकेकडून कारवाई केली जाते आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमच्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे। नितीन, अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाते, नेमकी कुठे कुठे केली जाते, काय काय स्वरूप आहे? हेमली, काही वेळापूर्वीच ही अनधिकृत बांधकामांच्या विरोधात जी कारवाई ती सुरू झालेली आहे। धनकवडी, कात्रज आणि आंबेगाव पठार आणि तळजाई पठार या 3 ते 4 ठिकाणी ही कारवाई सुरू झालेली आहे। महापालिकेच्या ठिकाणी दाखल झालेली आहेत। जेसीबी मशीन असतील, पोकलेन असतील, ट्रक असतील, या साह्यानं ही जी अनधिकृत बांधकाम महापालिका प्रशासनाने आयडेंटिफाय केलेली आहे त्या मार्फत कारवाई केली जाते। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त बरोबर घेण्यात आलेला आहे, कारण सोमवारी बरोबर ही दुर्घटना घडली होती आणि त्यात 11 लोक ठार झाले होते। त्यानं काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे। मात्र पुण्यामध्ये कात्रज, धनकवडी आणि तळजाई या ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे। तळजाई पठारावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून अपघात झाला होता, अनेक जण त्यात ठार झाले होते आणि त्यानंतर आता पालिकेला जाग आलेली आहे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झालेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।